काल 27/2/2026 रोजी आपला MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 108 प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच हकीकत अशा आहे, कलावती नगर MIDC येथे राहणारे सोमनाथ पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रीदेवी सोमनाथ पाटील दोघांनी विषसारखा गोष्ट भाषण करून आत्महत्या केलेला आहे. त्यात मृतकांच्या भाऊ श्री मल्लीनाथ पाटील यांच्या फिर्यादमधून आम्ही हे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यात एक व्यक्ती आरोपी नामे अभिषेक कोरे यांनी श्रीदेवी सोमनाथ पाटील यांना खूप दिवसापासून त्रास देत होतो. त्यांच्या त्रासात कंटाळून ते आत्महत्या करत आहेत अशा आम्हाला सुसाईड नोट मिळालेला आहे. त्या आधारावर गुन्हे दाखल करून आरोपी अटक करून पुढील तपास करण्यात येत आहे. सर, त्यामध्ये काय नक्की सुसाईड नोट मध्ये कारण दिलेलं आहे त्यांनी आणि काय आक्षेप नोंदवले आरोपी? हे जे अभिषेक दत्तात्रय कोरे यांना अशा जे AK अशा उल्लेख करून यांच्या त्रासात कंटाळून आत्महत्या करत आहेत म्हणून उल्लेख आहे. आणि त्या आधारावर ताबडतोब आम्ही जे काही बेसिक टेक्निकल इंटेलिजन्स गॅदर करायचे ते करून आरोपींना कर्नाटक राज्याच्या विजापूरमधून ताब्यात घेतलेला आहे. सन 2020 मध्ये याच आरोपीवरती सांगोल्यामध्ये अशा पद्धतीने गुन्हा दाखल होता 376. करेक्ट. काय नेमकं ते होतं आरोपीवर? तिथं त्यांनी अशा एक महिलांना सोबत संबंध ठेवायची आणि आमिष दाखवून त्यांनी शरीर संबंध ठेवलं आणि त्यावर धमकी देऊन रिपीटेडली असं केलं म्हणून सांगोला पोलीस स्टेशनमध्ये 2020 ला गुन्हे दाखल केलं आणि 2 वर्ष ते जेल पण होतं. आणि परत ते परिवार इथून स्थलांतरण होऊन विजापूरला शिफ्ट झाला. तरी इथं हे कृत्य आता केले हे आढळून आलेले आहे. ताबडतोब आपलं टीमनी विजापूरमधून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अटक प्रक्रिया करण्यात आलेल्या आहे.